पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। लातूरमधील त्या शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांची मदत आहे। लातूरच्या शेतकऱ्याला उद्या त्याच्या मनाप्रमाणे बैल खरेदी करून मिळणार आहे। शेतकऱ्याला मदत म्हणून मिळालेला बैल आजारी होता, तर लातूरच्या शेतकऱ्याला सुदृढ बैल देणार असं आश्वासन फडणवीसांनी दिले। मुख्यमंत्र्यांनी तर याबाबत पुन्हा लातूर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देखील दिले। लातूरमधील त्या शेतकऱ्याला फडणवीसांनी मदत केली। लातूरच्या शेतकऱ्याला सुदृढ बैल देणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। तर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आदेश देखील दिलेले आहेत। तर शेतकऱ्याला आता त्याच्या मनाप्रमाणे बैल खरेदी करता येणार आहे। लातूरच्या शेतकऱ्याला सुदृढ बैल देणार असल्याचं फडणवीसांनी आश्वासन दिलंय। लातूरवरनं बातमी आली होती, ती आपल्या सगळ्यांनाच मन हेलावून टाकणारी होती। हा जो परिवार आहे हा भूमिहीन आहे। त्यांनी दुसऱ्याच्या शेतीमध्ये आपल्या बैलजोडीने बटईवर काम घेतलं होतं। त्यातला एक बैल मेल्यानंतर ती महिला त्या ठिकाणी झुंपलेली पाहून आपल्याला सर्वांनाच त्यात वाईट वाटलं। म्हणून तात्काळ आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांच्या मेलेल्या बैलाचं त्यांना कंपेन्सेशन दिलं आणि एक बैल देखील दिला। आज पुन्हा त्या ठिकाणी आमच्याकडे अशी बातमी आली की दिलेला बैल हा काही योग्य नाही। जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांना बाजारात नेऊन त्यांच्या पसंतीचा बैल त्यांना घेऊन द्यावा। तर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत माजी आमदार वैभव नाईकांची प्रतिक्रिया समोर आली आहे। पालकमंत्रीबाबत मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे असा सवाल वैभव नाईकांनी केलाय। महेंद्र दळवी किंवा भरत गोगावले यांनी विधान करून उपयोग नाही, मुख्यमंत्री ठरवतील तोच रायगडचा पालकमंत्री होईल असं वैभव नाईक म्हणतायत। खरं तर महेंद्र दळवींनी किंवा गोगावलेंनी विधान करून उपयोगाचं नाही, तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे आणि मुख्यमंत्र्यां कोणाला करतील किंवा मुख्यमंत्री शिंदेला कुठपर्यंत थांबवतील हा खरं तर प्रश्न आहे। त्यामुळे यांच्या विधानाला कुठलाही अर्थ नाही, तर मुख्यमंत्री ठरवतील तोच पालकमंत्री रायगडचा होईल। तर अहिल्यानगरात पोलीस दलात खांदेपालट करण्यात आली। पोलीस अधीक्षकांचा 20 अधिकाऱ्यांना बदल्यांचा दणका देण्यात आलेला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांची ही बदली करण्यात आली आहे। जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी याबाबत बदल्यांचे आदेश जारी केलेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।